तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये कधी प्लंबर बनता, कधी डॉक्टर बनता, कधी टीचर बनता, कधी कार्पेंटर बनता. बरोबर. तर मग तुम्ही सुरुवात केली तर कुठे जॉनी सिन्स इन्स्पिरेशन होती का तुमची? सोशल मीडिया जर्नी हा करायचाच नव्हता. परत मुंबईला जायचं आपण सिरियल करायचे, वेब सिरीज करायचे आणि फिल्म्स करायचे, जे प्रत्येक नॉर्मल माणसाचं स्वप्न असते आहे. तर मग इथून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघता? मी मूवीमध्ये बघतो स्वतःचे. सेल्फ कॉन्फिडन्स जो होता तो पूर्ण लोक 0पासून सुरुवात करतात, मी -10 पासून सुरुवात केलेली आहे. तुम्ही इंडियाज गॉट टॅलेंट बघितलं का? हो. एक शो आहे समय रैनाचा. हो. तर तुम्ही डार्क ह्युमरवर काय तुमचं ओपिनियन आहे? डार्क ह्युमर असलं पाहिजे? दादा 27 ऑगस्ट 2024ला काय झालं होतं? आठवत नाही काय झालं होतं. एक गावातला मुलगा ज्याने एका बनखोलीतून आपली सुरुवात केली होती, त्याचं नाव महाराष्ट्रातील टॉप क्रिएटर म्हणून पेपरमध्ये आलं होतं. अच्छा. म्हणजे तुम्हीच? अच्छा. पण सुरुवात बनखोलीतून नव्हती झाली. खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यामागं. आता हळूहळू आपण ते सांगू. काय होते की म्हणजे काय सगळ्याला असं वाटतं की सुरुवात अशीच झाली असं की अरे यार व्हायरल झाला, व्हिडिओ बनवणं काय खूप सोपं आहे. पण मुळात प्रत्येका गोष्टीमागं काहीतरी स्ट्रगल असते, प्रत्येका गोष्टीमागं कोणती तरी कहाणी असते. ती कहाणी झाल्याशिवाय, ती स्टोरी झाल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. मग सर तुम्ही सगळ्यात पहिले कंटेंट कधी चालू केलं? कंटेंट मी 2022 मध्ये सुरू केले. अच्छा. 22च्या सुरुवातीला सुरू केले. ऍक्टर बनायचं ठरवलं होतं मी 2008 मध्ये. तेव्हापासूनची जर्नी चालू आहे. मग काय होतं की घरची परिस्थिती जी होती, म्हणजे आई वडील शेती करणारे, आणि घरचं त्यावेळेसचं बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नव्हतं. मी 12 वर्षाचा होतो तेव्हा कपड्याच्या दुकानात काम करायचो. त्याच्या अगोदर आईसोबत शेतात काम करायचो बाहेर. तर मग अभ्यासात म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट होतो, काय असं खूप जास्त नव्हतं आमच्यासारखं. नाही, हा सगळे आपण नॉर्मल. आणि मग जसं आपण काम करतो ना, जसं अभ्यास करतो, एखादं दुसरं काही करतो, तर तिथं म्हणजे सगळं काही करून म्हणजे मी फेरीचं काम सुद्धा केलेलं आहे. म्हणजे बाईकवर चॉकलेटच्या बरणी वगैरे असतात, ते दुकानदाराला सेल करणे, म्हणजे बाजूने परतवाडा सिटी आहे तिथून गावागावात सेल करणे, ते पण काम केलं. पण सगळ्या प्रकारचे दिवस काम करून घेतलं, पण ते मन नाही थांबायचं. आपल्याला काय ऍक्टर बनायचं आहे आपल्याला, पण ऍक्टिंग सुरू केली. तर मग तुमचा फर्स्ट व्हिडिओ कुठला व्हायरल झाला होता? फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झालेला होता माझा तो, एका हातात ओला कचरा, एका हातात सुका कचरा. तो जो डस्टबिनवाला होता, डस्टबिनवाला तो व्हायरल झाला होता. त्याच्या अगोदर मी युट्यूबवर 1-1.5 वर्ष, म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी मुंबईवरून परत आलो होतो. आधी मुंबईला थिएटर करत होतो मी. 4 वर्ष थिएटर केलेलं आहे तिथं. मग लॉकडाऊन संपलं. मग आता काय करायचं, ते खाली दिमाग शैतान का म्हणतात ना, तसं झालं होतं. तर मग आपण चला लॉकडाऊन संपेपर्यंत आपण युट्यूब टाइमपास म्हणून चालू करूयात. तर मग त्यालाही पैसे लागतात. तर मग मी परत आलो तेव्हा परत तो जो गोळ्या बिस्किटचा ते 2 पिशवीत घ्यायचो, थैलीत घ्यायचो, आणि थोडंफार आपलं इन्कम सोर्स चालू राहिलं पाहिजे याच्यासोबत, म्हणून ते काम सुरू ठेवलं होतं. मग लॉकडाऊन 3-3 महिने वाढतच जात होतं. तर मग काय करावं, यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत नव्हते, कारण सोशल मीडिया जर्नी हा करायचाच नव्हता. परत मुंबईला जायचं, आपण सिरियल करायचे, वेब सिरीज करायचे आणि फिल्म्स करायचे, जे प्रत्येक नॉर्मल माणसाचं स्वप्न असते ऍक्टर बनायचं, तसं होतं. तर मग व्हायरलही होत नाही आहे, लॉकडाऊनही संपत नाही आहे. तर मग काय आलं, गावात की नाही ते ग्रामपंचायतवाल्यांना डस्टबिन वाटले. तर मग माझा एक मित्र आहे किरण नावाचा, तो आला त्याच्या घरी तंबाखू खाणे त्याले म्हणजे मना होती, तुझं माझ्या घरी तंबाखू खाले. तर मग म्हणे काय म्हणे, तो व्हिडिओ बनव म्हणे, डस्टबिनवर बनवणं म्हणे काहीतरी. म्हटलं काय डस्टबिनवर काय बनवून, समोर आली, सांगून गेला तो. मग तिथून पहिली रील बनवली आणि पहिलीच रील व्हायरल झाली. बापरे. आणि ती एवढी भयंकर व्हायरल झाली की ती इंस्टाग्रामवर व्हायरल नाही झाली, लोकांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर व्हायरल झाली. अरे बाप. आणि तिथून फेस भेटला मला, म्हणजे पहिल्या रीलनं मला फेस दिला. मग इंस्टाग्रामवर रील्स काय असतं की
एक काय होतं की भरपूर वर्ष थिएटर केलं होतं, त्यामुळे लोकांना समजणं ते नकळत करतो आम्ही. थिएटरमुळे काय होतं की निरीक्षण आमचं नकळत वाढून जातं. ते स्वतःला समजत नाही की आपल्याला आपलं वाढून राहिलं म्हणून, किंवा आपला थिएटरमुळे काय होतं की तुमचा एक समाजात बघाचा दृष्टिकोन वेगळा होऊन जाते. थिएटरचा एक्सपिरियन्स कसा आहे मग तुमचा? थिएटरचा एक्सपिरियन्स असा होता, जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा एक मित्र होता राहुल नावाचा, त्या राहुलने मुंबईत नेलं म्हणून मी मुंबईत गेलो. पण आम्ही मुंबईत गेल्यानंतर सगळ्यात पहिले CST स्टेशनवर उतरलो आणि पाहिली सगळ्यात मोठी बिल्डिंग. मी अमरावतीत नाही राहिलो कधी, गाव आणि परतवाडा एवढंच होतं. बिल्डिंग पाहिल्यानंतरच म्हणजे हवललं होतं की बिल्डिंग जर अंगावर पडली म्हणजे पळण काय बा. आणि ते आपलं अशी बॅग गावातला एकदम अशी बॅग घेऊन चाललो बिल्डिंग बाहेर. आणि आमदार निवासमध्ये राहत होतो मी तेव्हा, बच्चू कडूच्या. मग राहुलचा थोडासा काहीतरी त्याच्या घरची इश्यू होती, तो 2-3 दिवसात वापस चालला गेला. आता तो गेल्यानंतर काय झालं, तो मुंबईत 6 महिने राहून होता, पण मी मुंबईत पहिल्यांदा गेलो होतो. तर मग मुंबईतले रस्ते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली विदर्भाची भाषा, म्हणजे तिथच्या सगळ्यात वेगळं म्हणजे लोकांची लाईफस्टाईल आणि ते एज्युकेटेड लोक. आता माझं शिक्षणही जास्त झालं नव्हतं, मी 12वी नंतर गेलोच नाही, कॉलेजमध्येच नाही गेलो. 12वी नंतर सोडून दिलं की आपल्याला करायचंच नाही. तुमचं एज्युकेशन 12वी पर्यंत झालेलं? 12वी पर्यंतच झालेलं आहे. ऍडमिशन घेतली होती ग्रॅज्युएशनला, पण नंतर गेलोच नाही. तर घरच्यांची त्यावेळेस नाराजी आली होती, पण जिस गली में जाना ही नाही है उस पे गली का रास्ता क्यों पूछना. तर मग ते काय झालं, तिथं गेल्यानंतर काय झालं की ते लोकांचे लाईफस्टाईल आणि लोकांची भाषा आणि मोस्टली जास्त इंग्लिश बोलत होते. इंग्लिशचा आणि माझा काही दूरपर्यंत संबंध नाही. आता थोडी बऱ्यापैकी बरी झाली, पण त्यावेळेस तर अजिबात नव्हता. 2017ची गोष्ट आहे. तर मग तिथं काय झालं, कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झाला. कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स जो होता तो पूर्ण, लोक 0 पासून सुरुवात करतात, मी -10 पासून सुरुवात केलेली आहे. तर मग म्हणजे एखाद्या माणसाला रस्ता विचारायलाही मला कॉन्फिडन्स नव्हता माहिती. तर मग असंच फेसबुकवर सर्च करता करता एका नाटकाच्या ग्रुपचा ॲड्रेस भेटला. तर फेसबुकवरून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि राहणं माझं तिथंच होतं, आमदार निवासमध्ये, बच्चू कडू यांच्या. तर मग तिथून फेसबुकवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, मग त्यांच्या ग्रुपमध्ये झालो. आता तिथं काय होते माहिती आहे का, मुंबई म्हणता येईल, कोकण आणि पुणे. नाटक हा एक खूप खेळ आहे त्यांच्यासाठी, जसं आपण गावात क्रिकेट खेळतो. नाटक म्हणजे कोणीही नाटक करतं तिथे, नाटकात काम करतं. म्हणजे जॉब करणारा किंवा चला मग आता 2 महिने काम नाही आहे काय, तर रिहर्सल करा नाटकाची. तर असे ग्रुप्स असतात तिथं, म्हणजे ज्यांना हौशी कलाकार म्हणतो आपण तिकडे. तर मग तिथून त्याचं काय होते माहितीये का, हौशी कलाकाराचं काय असते माहितीये का, सिरियसनेस नसतो. मग त्यामुळे काय झालं, 3-4 महिने ते नाटकच नाही झालं. आम्ही रोज तिकीटचे पैसे खर्च करायचे, तिथं जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यात मोठा फेस करायला लागला तो. तर मग ते करता करता काय करत होतो, मी बाईक येत होती मला, तर मग मी पिझ्झा हटमध्ये काम करत होतो. तिथून 40 रुपये भेटत होते त्यावेळेस डिलिव्हरीचे. तर मग ते करता करता थोडेसे आमदार निवासमध्ये काही पैसे लागायचे नाही. बच्चूभाऊचे माणसं होते, ते म्हणे राहाय म्हणे, तू इथं काही टेन्शन नाही म्हणे, जेवढे दिवस राहायचं आहे म्हणे तेवढे दिवस राहाय म्हणे. तर मग 3-4 महिने त्या याच्यातच चालले गेले. तो काही ते नाटकच नाही झालं. मग जसे जसं दिवस जात होते तसं तसं फ्रस्ट्रेशन वाढत होतं. मग आता त्याच्यात काय होते, मेन महत्वाचं काय, सिटीत आता आपण राहतो त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांचा कल्ला जास्त नसते. गावखेड असलं म्हणजे जरा लोक बोलणार असते. ते काय होते, ते माझ्या बाबाला इमोशनल ब्लॅकमेल करत होते, बाबाले आणि आईले, की हा मुंबईत गेला, त्याचं काय फ्युचर आहे काय, पहिली गोष्ट दिसत नाही चांगला, दुसरी गोष्ट याला काय ऍक्टिंगचं काही समजते काय. तर मग तिथून बाबाचे फोन चालू होत होते की तू वापस ये. म्हणजे घरचंही प्रेशर, कामाचं प्रेशर, काम भेटत नाही त्याचं प्रेशर, पैसा नाहीये त्याचं प्रेशर, आणि ऍक्टिंग येत नाही तो तर दूरपर्यंत. मग या सगळ्या सिच्युएशन सोबत कसं डील केलं तुम्ही? सिच्युएशन मध्ये एक डील केलं की जो होगा देखा जाएगा. आपण निर्णय घेतला, आपण शून्यातून सुरुवात केली, शून्यातच राहू आपण. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे, आपली काही बाबद्याची इस्टेट विकून तर काय आपण आलो नाही इथं. जो होगा देखा जाएगा. तर मग एक ग्रुप, त्याच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो होतो. त्यामध्ये एक माणूस मला भेटला, बावकर सरनेम होतं त्याचं.
तो BST मध्ये कामाला होता. तर तिथून तो मला एका ग्रुपमध्ये घेऊन गेला, मुंबई नाट्य समूह. तर मग आता मी ॲक्टिंग माझ्या आयुष्यात कधी केली नाही, फक्त ॲक्टर बनावं वाटत होतं मला. मग तिथं गेल्यानंतर त्यानं मला 1-2 लाईनचा रोल दिला आणि मग तेच झालं होतं की कॉन्फिडन्स डाऊन. मी रिहर्सल करताना असा थरथर असा कापत होतो लिटरली. पहिल्यांदा मी आयुष्यात स्टेजवर गेलो होतो. मग एक योगेश नावाचा मित्र आहे माझा, खूप चांगला मित्र आहे तो. म्हणजे आमची एक 4 जणांची जोडी जमली होती नाटकात, साहिल, योगेश, गणेश आणि मी. तर मग तो असा एक रोल होता त्याला, असा तो खाली बसला होता आणि त्याला लात मारायची होती. मी लात मारून एवढे लाता मारले त्याला की तो दुसऱ्या दिवशी रिहर्सलने चालला नाही बिचारा. कारण तो एक ते काय लात खोटी असते नाटकात, पण ते मी रिहर्सल मारत होतो पहिल्यांदा. मग तरी तो आपल्याला करायचा आहे करायचंच आहे आपल्याला, म्हणून तो कसा तरी ते नाही ऍडजस्ट केलं थोडंसं मला की आबा तिकडून आला. त्यामुळे भाषा तर आपली पूर्ण विदर्भाचीच होती. आता तरी मी थोडंसं मला तुला बोलून राहिलो, त्यावेळेस तो पूर्ण आता बोलू शकतो मी. म्हणजे मुंबईहून मला फोन येतात तर मी स्पष्ट मराठी बोलतो. मग त्यांनी थोडंसं ऍडजस्ट केलं. आमचा पहिला शो, माझ्या आयुष्यातला पहिला शो झाला होता लांजा प्रभानवल्लीला. तो कोकणात झाला होता. एक्सपिरियन्स होता मग तिथला? एक्सपिरियन्स असा होता की म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की हा नाटकाची माती करणार आहे. सगळ्या मुलं आणि काही असेही होते की ग्रुप 5ही बोटं आपले सारखे नसतात ना, की याला काढून टाका, कारण आपलं नाटक याच्यामुळे पडन. आणि मोठा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता त्यांनी. तो कॉन्ट्रॅक्ट असतात मुंबईत नाटकाचे. तर पण तो डिरेक्टरला काय दया आली माझ्याजवळ, काय म्हणून रायटर डिरेक्टर रोहित जाधव म्हणून एक होता. तो म्हणे ठीक आहे राहू दे म्हणे, आपण ऍडजस्ट करू म्हणे आले. तर मग गेलो. पण तो जो माझा परफॉर्मन्स असा झाला खतरनाक की सगळे असे पाहत होते. मी म्हटलं आता जो होगा वो देखा जाएगा. पहिल्यांदा मी पब्लिक बघितला होता सुरुवातीला. आणि ते नाटक काही असं प्रोफेशनल नव्हतं जसं नाट्यगृहात होतं. कोकणात जर तुम्ही ऍक्टर काय आहात, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तुम्ही कोकणात नाटक करा. कारण टोटल ऑडियन्स जो आहे ना, जो रसिक प्रेक्षक येतात तो जाणकार आहे नाटकाचा. तिथं नाटक म्हणजे हा खेळ आहे. घराघरात तुम्हाला ऍक्टर भेटून जाईल कोकणात आणि मुंबईच्या घरामध्ये. ऍक्टिंग म्हणजे नॉर्मल आहे तिथं. जसं आपण आपल्या घरी क्रिकेट खेळतो आपण, जसं ते नाटक खेळतात. तर मग तो एक एक्सपिरियन्स होता. मग तिथून काय झालं, त्या नाटकापासून माझे कॉन्टॅक्ट्स वाढले. म्हणजे 10 लोक 10 ग्रुपचे जॉईन झाले. तिथून त्या लोकांबरोबर मग अजून कॉन्टॅक्ट्स वाढतात तुमचे. मग अजून नाटकं भेटायला लागले. लीडमध्ये मला कधीच कॅरेक्टर मिळालं नाही नाटकात. मी लीडमध्ये कधी अजूनही केलं नाही आहे. मग काय होतं की ॲक्टिंगची जे ट्रेनिंग असते ती मला अशी पर्सनली कोणी दिलीच नाही. कारण कोण मायात वेळ घालन, कोण मायात टाईम खराब करन की तू असा उभा राह, असे वाक्य फेक. ॲक्टिंग कॅरेक्टरचं सोल अशा प्रकारे पकडल्या जाते. तर मग काय आलं की तिथं एक योगेश नावाचा मित्र होता ज्याला मी लाता मारले. तो एका नाटकाचं बॅकस्टेज करत होता, वाळा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत. हे 3 नाटक आहे. हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्ट करत होते. महेश शलकुंचवार आहेत आपल्या नागपूरचे, ते लिहित होते. आता इकडे बरंचसं नाटकाबद्दल काही नॉलेज नाही आहे जास्त. नाटक हे जे नाटक सांगून राहिलो मी, हे कमर्शियल नाटक होतं. अच्छा, कमर्शियल नाटक. हां, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी हे मराठी इंडस्ट्रीला खूप मोठं नाव आहे. इकडे ओळखत नाहीत बहुतेक, सगळेच ओळखतात. तर आणि महेश शलकुंचवार रायटर आहे, खूप जुने रायटर आहे. नाटक होतं वाळा चिरेबंदी, नाटक होतं विदर्भाच्या भाषेवर लिहिलेलं, नाटक होतं अमरावतीत लिहिलेलं आणि अकोल्यातल्या 2 परिवारावर लिहिलेलं. तर मग तो म्हणे की तिथं काम आहे म्हणे, करतं काय? मग काम म्हणजे ऍक्टर म्हणून नाही, बॅकस्टेजला जे काम असतात. म्हटलं पैसे भेटले, मला पैसे पाहिजे, कुठेही काम करतो मी सध्या, हे कंडिशन आहे मी. तर तिथं काय होतं, नकळत काय झालं माहिती आहे काय, ते नाटक जेव्हा त्या नाटकाची रिहर्सल मी पाहिली, एवढं मोठं नाटक NSD सारखं होतं ते माझ्यासाठी. तर ते नाटकाची रिहर्सल करतात कशी, वाक्य बोलतात कसं, नाटकात रायटिंग म्हणजे रिडिंग कशा पद्धतीनं केली जाते, ते सगळी प्रोसेस मी तिथं पाहिली. मग ती प्रोसेस बघायचो आणि इकडे राज्यनाट्य आणि एकांकिका स्पर्धेमध्ये ते त्यातलं काहीतरी घेऊन आपण
करण्याचा प्रयत्न करायचा. मग नाटक आणि मूवीमध्ये काय फरक असतं? थिएटर आणि मूवीमध्ये काय फरक असतो? थिएटरमध्ये आपण हा फरक असते की चंद्र नसतो नाटकात, तो तुमच्या एक्सप्रेशननं लोकांना फील करावा लागतो. आणि मूवीमध्ये आपण चंद्र कॅमेऱ्यानं दाखवू शकतो. हा फरक आहे नाटकात. तर नाटक म्हणजे 2 तास तुम्ही प्रेक्षकांना बांधून 2-3 तास तुम्हाला बांधून ठेवावं लागतं. त्याच्यासाठी खूप मोठे गट्स लागतात. काय होतं की दोन्ही आपापल्या जागेवर बरोबर आहे. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ओव्हर नाही करतायत. म्हणजे जसं नाटकात आपण त्या शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत ऐकू आलं पाहिजे. नाटकामध्ये बॉडी लँग्वेज तितकेच मॅटर करते. डिपेंड ते फिलिंग्सवर आहे. ते डिपेंड कॅरेक्टर कोणत्या प्रकारे प्रेझेंट केलं जाते. फक्त काय होतं की कॅमेऱ्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या जातात. अच्छा. नाटकामध्ये काय होते की त्या शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तुमचे एक्सप्रेशन पोहोचले पाहिजे, त्याच्यासाठी त्या पद्धतीनं बोलल्या जाते. तर नाटकामध्ये हा फरक आहे. तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये कधी प्लंबर बनता, कधी डॉक्टर बनता, कधी टीचर बनता, कधी कार्पेंटर बनता. बरोबर. तर मग तुम्ही सुरुवात केली तर कुठे जॉनी सिन्स इन्स्पिरेशन होती का तुमची? कोणीच नाही, इन्स्पिरेशन कोणीच नव्हतं. मी ऍक्च्युअली माझं इन्स्पिरेशन मी स्वतःला मानतो. अच्छा. मेरा कोई गॉडफादर आहे नाही, मी कोणापासून काही शिकलोच नाही. नकळत मला फेवरेट ॲक्टर शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन आहे माझा. तर मी असं काही कोणाला मानत नाही. मी फक्त ते काय होतं की मी एक अनुभवलं की मी कॉपी कंटेंट कधी कोणाचा करणार नाही. कॉपी कंटेंटनं काय होते माहिती आहे की तुमचे फॉलोअर्स वाढतील, तुम्हाला व्ह्यूज येतील, पण तुम्ही रेकग्निशन नाही मिळेल. नाही, पण भविष्यात टिकणार नाही, हे गॅरंटी आहे माहिती. कारण माहिती आहे काय, आपलं करिअर आपण 1-2 वर्षापुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे ना. आपल्याला लॉंग घेऊन जायचं आहे आपलं करिअर. तर तुम्हाला आज अडचणी जर त्या येत असेल तर त्या अडचणी नाही आहेत तुमच्या, तो तुम्हाला एक चूक करण्यापासून वाचवण्यासाठी ती अडचण आलेली आहे. तर मला असं वाटतं की कॉपी कंटेंट करून तुम्ही व्हायरल व्हाल, तुमचे फॉलोअर्स वाढतील. पण तुम्ही मला एक सांगा, सोशल मीडिया यायला किती वेळ झाला? 4-5 वर्ष. इंडियात तर जिओ आल्यापासून सोशल मीडियाचा बूम आला जास्त. बरोबर. रील्स तर आता आल्या लॉकडाऊन पासून जास्त. टिकटॉक बॅन झाला त्यापासून रील्स झाल्या. मग आता विचार करा, इथून मला 40 वर्ष ऍक्टिंग करिअरमध्ये टिकायचं आहे. 50 वर्ष मला ऍक्टिंग, मी तर माझं असं म्हणणं आहे की मी मरेपर्यंत ऍक्टिंग करेन. तर तिथपर्यंत जर मला टिकायचं असेल तर मला कुठल्या लेवलला कॉन्टेंट लागेल, कुठल्या लेवलला माझी रायटिंग स्किल ठेवावी लागेल, कुठल्या लेवलला मला ऍक्टिंग घेऊन जावी लागेल. तर मग इथून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघता? मी मूवीमध्ये बघतो स्वतःच्या. प्रोड्युसर पण तुम्हीच बनणार आहे? नाही, प्रोड्युसर बाहेरून आणणार. मी कॉन्टेंट दूंगा उसको तो वो प्रोड्यूस भी खुद कर लेगा. तर मी स्वतः मूवी लिहिण्याचा प्रयत्न करीन. आता सध्या मी सिरीज लिहितोय एक, ते आपण अजून एक पॉडकास्ट करू त्याच्यासाठी आपण. तर अजून आहे, खूप सारा प्लॅनिंग आहे डोक्यात. म्हणजे 5 वर्षात खूप काही आपल्याला बघायला मिळेल. बिलकुल. आपल्या मी भाषा आपली, मी हिंदीत पण काम करू शकतो, काही मोठा विषय नाही आहे. हिंदी, मराठी. पहिली गोष्ट, कलेची कुठली भाषा नसते. कलेची भाषा नसते. आपण आता साऊथचे पिक्चर पाहून राहिलो, गाणे आपण साऊथचे ऐकतो, एक वर्ड नाही समजत आपल्याला त्याच्यातला, पण आपण ते ऐकतो कारण ते म्युझिक, ते कला आहे, वाईब आहे त्याच्यात. कलेला कुठली भाषा नसते. आणि मला असं वाटतं की ही जी भाषा आहे, म्हणजे मुंबईत मला या भाषेमुळे काम नव्हतं भेटत. म्हणजे मला छोटे छोटे रोल काय मिळत होते, कारण माझी भाषा शुद्ध नव्हती. या भाषेमुळेच आज लोक मला ओळखून राहिले. मग तुमची जी मूव्ही येणार ते याच भाषेवर आधारित येणार? डिपेंड, प्रयत्न तर राहीन याच भाषेत. खूप चांगली गोष्ट आहे. हां, पण ती आता कसं आहे माहिती आहे का, जर समजा लहानपणापासून एखादा मुलगा मुंबईत राहिला, त्याच्यावर जर स्टोरी लिहिली तर ती विदर्भाच्या भाषेत नाही होऊ शकत ना. डिपेंड कॉन्टेंट. आणि तसंही मी बोललो की कलेला कुठली भाषा नाही. तर तुम्ही कंटेंटची गोष्ट केली तर तुम्ही डॅनी पंडितला ओळखता? हो, ओळखतो ना. डॅनी पंडित आणि तुम्ही सेम जॉनरात वर्क करता ऑलमोस्ट. तर मग तुम्ही त्यांना कधी कॉम्पिटिशन म्हणून बघता का? नाही, मी कॉम्पिटिशन कोणालाच नाही बघत. माझं कॉम्पिटिशन मी स्वतः आहे. मला कालच्यापेक्षा आज बेटर व्हायचं आहे. काल जी चूक केली मी परत मला उद्या करायची नाही आहे. रोज 1-1 दिवसांनी वाढत जाणार आहे. कॉम्पिटिशन जर मी त्या कुठल्याही माणसापर्यंत पोहोचलं तर त्याच्यापर्यंत पोहोचन. जर मी कॉम्पिटिशन स्वतः बरोबर केलं तर मी झपाट्यानं 3 पटीनं ग्रो होईल. आणि आपली लिमिट आपणच ठेवतो ना. लिमिट नाही आहे, माझी लिमिटच नाही आहे. कुठपर्यंत जाईन, बॉम्ब ना बडा, एक तो फुचका निघेल बॉम्ब, नाही तर फुटून जाईल तो. चले तो शांतक नाही तो शाम तक. हां,
नाही तुम्ही तर समोर जाणारच आहे, जातच आहे. बिलकुल. ऑडियन्सने ऍक्सेप्ट काय होतं की बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे म्हणजे काय होतं की याला त्याला बघून सुरू केलेलं आहे त्यांनी. चुकीचं नाही आहे. प्रत्येकाला वाटते आपण फेमस व्हा, प्रत्येकाला वाटते की आपले कॉन्टेंट व्हायरल झाले पाहिजे, प्रत्येकाला वाटते आपण फेमस झालं पाहिजे. पण काय तो वेळ देणं होत नाही त्याच्या ऐकून. याला त्याला बघून जर तुम्ही काय सुरू केलं ते टिकणार नाही आहे. तुमच्यात ती आवड असणं खूप गरजेची आहे. डिसिप्लिन, एक डेडिकेशन. बरोबर. मग कसं मेंटेन करता तुम्ही डिसिप्लिन, डेडिकेशन? मला वाटते मेंटेन करायची गरज नाही आहे, ते तुमच्या आतमध्ये असलं पाहिजे. म्हणजे मी वयाच्या 12 वर्षापासून घरून एकही रुपया घेतलेला नाही आहे, ना शिक्षणासाठी, ना स्वतःच्या कपड्यासाठी, ना चप्पलसाठी. ते कसं आलं काय मला माहित नाही ते कसं आलं. असं नव्हतं की घरचे देत नव्हते, घरचे देत होते. आत्मनिर्भर भारत माहित नाही, मला समजत नाही ते कधी कधी माझ्या डोक्यात कसं आलं. मी करायला लागलो फक्त. म्हणजे आई शेतात काम करत होती लहानपणी दुसऱ्याच्या, तर मी ती जबरदस्ती तिच्यासोबत 10-11 वर्षाचा होतो तेव्हा मी येतो, मी रडत होतो कामाला जायसाठी. तर मी ते शेतात काम करणं, मग तिथून दुकानात काम करणं, मग दुकानातला पैसा गोळा करून ते फेरीचं काम करणं, फेरीचा पैसा गोळा करून मुंबईला जाणं, मुंबईवरून परत मुंबईमध्ये मी स्विगीमध्ये काम केलेलं आहे. अच्छा. हां, स्विगीमध्ये एक तिथं काय होतं की एवढं स्ट्रगल झालं ना, म्हणून ते तुम्ही बोलले ना कॅरेक्टर येतात कुठून, तो एक स्ट्रगलचा पार्ट आहे. म्हणून ते कॅरेक्टर सगळं ऑब्झर्व करत होते आधीपासून, नकळत ऑब्झर्व करत होतो. पण ते नंतर मग जेव्हा रायटिंग करायला लागलो तेव्हा ते आपोआप त्याच्यात आलं. तुमची सुरुवात अशी झाली, त्यानंतर मग पेपरवरती फोटो येते तुमचे, आणि पेपरमध्ये पहिल्याच रीलमध्ये फोटो आला होता. पहिली रील व्हायरल झाली होती ना ती, त्याच वेळेस पेपरमध्ये. काय फॅमिलीचं रिएक्शन काय होतं तुमचं? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, आमची फॅमिली कशी आहे माहिती आहे काय, आम्ही व्यक्त नाही होत एकमेकांजवळ. आपल्या फॅमिलीत तो एक प्रॉब्लेम आहे तो की लपून पाहते, याच्या त्याच्या मोबाईलवरून पाहते, पण मला म्हणत नाही कधी की दाखव. आणि माझी हिंमत नाही होत ती कधी की हे बघा आजचा व्हिडिओ आहे किंवा आज पेपरमध्ये. म्हणजे मला अवॉर्ड भेटला होता तर मी घरच्याला सांगितलं नाही की लोकमतचा अवॉर्ड भेटलेला आहे म्हणून. मला गेला असं पुण्याला कायले तरी, असं आहे माझ्या घरी. मग तिकडून अवॉर्ड घेऊन आल्यानंतरही काही खूप तसा गाजावाजा नाही किंवा काही, किंवा फॉलोअर्स होतात, म्हणजे 10,000 फॉलोअर्स झाले, 100K फॉलोअर्स झाले, तर त्याचं खूप काही सेलिब्रेशन नाही आहे. मला वाटते त्या फॉलोअर्सला सेलिब्रेशन करून फायदाही नाही आहे. कारण त्या तेवढ्या फॉलोअर्समध्ये ते लोकांचं प्रेम आहे आपल्यावर, ते येऊन राहिले, ते काही नंबरमध्ये मोजता नाही आहेत. म्हणजे जो फॉलो करत नाही तर तो माझ्या व्हिडिओ पाहत नाही असाही नाही आहे ना. बरेचसे लोक आहेत जे फॉलो करत नाहीत पण जे व्हिडिओ पाहतात. मग आता तुमच्या इतक्या जर्नीमध्ये तुमचे कुठले ड्रीम्स पूर्ण झाले? ड्रीम्स असे काही ठरवलेले ड्रीम्स नाही आहेत माही. म्हणजे जसं पहिल्यापासून म्हणजे दुकानात काम करत होतो त्यावेळेस 1500 रुपये भेटत होते, मग 1500 रुपयात शर्ट घ्यायचं, चप्पल घ्यायची, हे ड्रीम्सच आहेत. हे छोटे छोटे ड्रीम्सच आहे. आता थोडंसं जास्त इन्कम वाढलं म्हणून गाडी घेतली, थोडंसं अजून काही घेतलेलं आहे, गाडीच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी घेतलेलं आहे. ड्रीम्स नाही म्हणता येईल हे, अभि तो म्हणजे जगून राहिलो आपण. काय मग कसं वाटलं गाडी? गाडीचं मायापेक्षा जास्त मला माझ्या आईची रिॲक्शन होती. म्हणजे आई असं होतं की गावात एका जणाकडे, म्हणजे नाव सांगून फायदा नाही आहे, गाडी होती आणि ते आईला नेलं नव्हतं गाडीनं, आई एकटीच उभी होती. तर ते म्हणजे ते होऊन जाते, तो तिलाही खुश झाली, मी खुश झाले. हां, आणि तुमची गाडी पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. थोडी अवकातच्या बाहेर. शाहरुख खानचं वाक्य जो भी लेना आहे ना अवकात के बाहेर लो. तर ते सध्या तरी ते बजेटच्या बाहेर होती पण तेच घेतली. याच गोष्टीवर मग दादा तुमची इन्कम काय आहे? इन्कम असे सांगता नाही पण आहे, व्यवस्थित आहे. हे तुम्ही टेक्निकल चालले आता, हे आहे बऱ्यापैकी आहे, व्यवस्थित आहे. दादा तुमचा कंटेंट तर आम्ही बघतोच, आमच्यासारखे लाखो लोक बघतात. आम्हाला जाणून घ्यायचं की तुम्ही कोणता कंटेंट बघता? मी कंटेंट असं खरं सांगू बघत नाही तुम्ही? नाही, मला वेळच भेटत नाही यार. मी सोशल मीडियामध्ये खूप कमी प्रमाणात राहण्याचा प्रयत्न करतो, पण काय होतं की कधी कधी आपण दिवसातून निदान अर्धा तास तरी बघतो. खूप सारे कंटेंट येतात, खूप म्हणजे मी इमॅजिन करतो की यार असा कंटेंट मी नाही करून राहिलो. म्हणजे एवढ्या भयंकर लेवलले लोक विचार करू शकतात. मी सोशल मीडियाचा खूप मोठा आभार मानतो की बरेच असे लोक आहेत की ज्यांना ॲक्टर बनायचं होतं, पण प्रत्येकजण मुंबईला नाही जाऊ शकत ना.
रिसोर्सेसची कमी सोशल मीडिया पूर्ण केली. हा, ते म्हणजे घराघरात पोहोचवला चेहरा ज्याच्यात टॅलेंट होता. सोशल मीडियाची पॉवर आज खूप मोठी झालेली आहे. म्हणजे एका मूवीला तो खाली पाडू शकतो आणि वरही घेऊन जाऊ शकतो एखाद्या मूवीच्या प्रमोशनच्या बाबतीत. तर सोशल मीडिया बेस्ट आहे लोकांसाठी ज्यांना ऍक्टर बनायचं आहे. आणि आज सोशल मीडियाने मोठे मोठे ऍक्टर दिलेले आहेत. मूवीमध्ये काम करून राहिले लोक, सोशल मीडियामध्ये काम करून सिरियलमध्ये करून राहिले. आपलेच बिपिन दादा हो, वेब सिरीज केली आता त्याने. ते मला नाव नाही आठवून राहिलं, एक केली त्यानं, फ्लॅटमेट रूममेट्स. त्यांचं पण खूप छान चालू आहे. हो. तुम्हाला कशा प्रकारचे डीएम्स येतात मग, तुम्ही चेक करता कधी? हो, मुलींचे खूप येतात. कोणता क्रेझी डीएम असा आलेला तुम्हाला? माई लय परिस्थिती बिकट आहे, मला 30,000 रुपये पाहिजे. मला अर्जंट काम आहे, पेट्रोल चरलं, मला 500 रुपये पाठवतं काय. लय खतरनाक आहे. आता थोडे दिवस झाले मी बायोमध्ये नंबर टाकला माझ्या. व्हॉट्सअप त्याचा माझ्याजवळ आहे आणि माझा नंबर मॅनेजर जवळ आहे. व्हॉट्सअपवर एवढे डेंजर येतात. मग काय तू रिप्लाय देत नाहीस, किती मेसेज रिप्लाय देत? कामाच्या मेसेजपेक्षा असेच मेसेज खूप जास्त. कामाचे मेसेज जास्तीत जास्त 3 ते 4 फोन येतात महिन्याला. बाकी असे झालं. लोकांचं एका प्रकारचं प्रेमही आहे ते. प्रेम आहे ते लोकांचं आपल्यावर अलग अलग प्रकारे व्यक्त करते, वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतं. काय होतं की कधी कधी काय होतं की माहिती आहे, प्रॉब्लेम असा जाते मला कधी कधी, म्हणजे काय आहे की मी पर्सनल आयुष्यात असा म्हणजे मला असं बोलणं आवडत नाही. इंट्रोवर्ट टाईप आहे. हा, इंट्रोवर्ट टाईप आहे मी. म्हणजे असं स्वतःहून जाणे, बोलणे. लहानपणापासून मी लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं ना, 22 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. मी मार्च, एप्रिल, मे, जूनच्या 1 तारखेपर्यंत 2 महिने एकटाच एका रूममध्ये होतो. अच्छा. एकटाच. माझा रूम पार्टनर होता, तो अगोदरच निघून गेला होता मुंबईतला. मी माझ्या रूममध्ये मी एकटा, पुस्तकं आणि मोबाईल होतो. आणि मला कुठल्याच प्रकारचं बोर वाटलं नाही. तुम्हाला स्वतःचीच कंपनी एन्जॉय करता? हा, मला स्वतः सोबत राहणं जास्त आवडतं. आणि मग नंतर जास्तच झालं होतं ते, जे रूम रेंट्स वगैरे हे ते. तर मग ते कॉन्ट्रॅक्ट तोडून रूमचा वगैरे मग गावात परत आलो होतो मी. दादा, फॉर सपोज आज जर मोदीजी आले आणि त्यांनी म्हटलं की भाई और बहनों, आज रात 8 बजे से इंस्टाग्राम बंद, तर मग तुमचा प्लॅन बी काय आहे? इंस्टाग्राम बंद होईल, माई रायटिंग, माई कला कोणती कुठून बंद होणार आहे? बरोबर आहे. कलाला कोणी कोई नहीं छीन सकता. वो मैं रुकूंगा, मी संपन त्या दिवशी संपन ते. आता एवढी स्ट्रॉंग मेंटॅलिटी झाली आहे की लात मारेन तिथं पाणी काढन, या पद्धतीचं झालो आहे मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लोक काय म्हणतील हा विचार करत नाही. उद्या अशी परिस्थिती आली ना, काही बेकार झालं, इन तर नाही, मी शेतात काम करायला डबल घाबरणार नाही. अरे मेरी जिंदगी आहे, मैं कुछ भी करू. वाह. मी काय करू, मला काय मी खूप मोठा झालो फायनान्शियली, तर लोक माझ्या घरी येणार नाही आहेत. मी खूप लॉस झाला माझ्या फायनान्शियली, लोक मला जेवायला देणार नाही आहे, तर मी लोकांबद्दल विचार का करू? मला फक्त घेणं देणं आहे माझ्या आईवडिलांशी, माझ्या भावाशी. आणि तर त्यांचा सपोर्ट खूप आहे मला. म्हणजे ते तिघजण असे आहेत की मी जसा आहे तसा ते ॲक्सेप्ट करू शकतो. त्याच्यासाठी मी फेमस आहे हे मॅटर करत नाही, मी किती मोठा होणार आहे हे मॅटर करत नाही, मी जसा आहे तसाच मॅटर करतो. आणि ते घरात माझी इज्जतही नाही आहे. तसे लोक पण पाहिजे आपल्याला रियालिटी दाखवणार. आणि या जर्नीमध्ये ना एक सांगायचं विसरून गेलं, मी एक सगळ्यात बेस्ट माणूस मला भेटलेला आहे, तो म्हणजे पंकज दादा. तो माझ्या व्हिडिओतही असते कधी कधी. इतका सपोर्ट आहे तो माणूस. नोकरीवर आहे, सरकारी नोकरीवर. फक्त आता मी पोरगा डेव्हलप अकाउंट मॅनेज करायला, आणि तेही पंकज दादाच आहे. दुसरा डेव्हलच नाही, तोच आहे. जो पहिले होता तोच आहे अजूनही. तेच आपले जुन्याला सोबत घेऊन चालले तुम्ही. त्याच्यात मजा वाजत सगळे सोबत मोठं वाचा. बिलकुल. म्हणजे मी काय असतं की मी काहीही करतो की नाही, म्हणजे माया व्यतिरिक्त जेव्हा मी रोल देण्याचा किंवा कास्टिंगचा विचार करतो तर सगळ्यात पहिलं नाव येते तो पंकज दादा. पंकज दादा. दादा, असं म्हणतात की एक सफल पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असते. माझ्या आईचा आहे ना, माझ्या हात खूप मोठा आहे आईचा. आणि की त्याच्या व्यतिरिक्त कोणी बिलकुल नाही आहे, अजूनपर्यंत तर नाही आहे कोणी. तर मग कशीच तुम्हाला तुमची अर्धांगिनी पाहिजे? परफेक्ट कोणीच नसतेच ना. परफेक्ट आपण चेहरा आपणच परफेक्ट नाही आहे.
आपण असतो कितीतरी कांडा करून बसले चेहऱ्यावर नाही. डिपेंड तुम्ही असं माणसाला तुम्ही एका पट्टीत बांधूच शकत नाही. हे 5 बोट आहेत, 5 बोट आपल्या सारखे नाही आहेत. तर माणूस वेगवेगळे माणसं कसे सारखे असणार. तर तुम्ही काय असतं की या बाबतीत कसं होते माहितीये आहे की तुम्ही एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. आता तुम्हीच म्हटलं होतं दादा की मी पाय मारेल तर लात मारेल तर पाणी काढेल. तर मग एक सगळ्याच्या लाईफमध्ये फेज येते सेल्फ डाऊटचा, किंवा थोडा आपण तुम्ही म्हटलं की अंडर कॉन्फिडंट होतो स्टार्टिंगला, तिथून तर हा इतकं कॉन्फिडंट पर्यंतचा प्रवासमध्ये मग काय असं की मुवमेंट आहे ज्याच्यामुळे तुम्ही इतके कॉन्फिडंट झाले? सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. कन्सिस्टन्सी, रोज काम करतो मी, म्हणजे रोज काम केल्यापेक्षा रोज विचार करतो. आमचं काम हे मानसिक आहे, तर मी रोज विचार करतो. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही एखादं क्षेत्र निवडताना तुम्ही असं वाटतं की मोस्टली कला जेव्हा तुम्ही निवडता तर अपेक्षा तुमच्या कमी असल्या पाहिजे सुरुवातीला. अच्छा. कारण तुमच्या अपेक्षा जर खूप असतील त्यावेळेस जेव्हा तुम्ही काही नाही आहे, त्यावेळेस जर तुमच्या अपेक्षा खूप जास्त असतील तर या क्षेत्रात तुम्ही राहू नाही शकत. कारण ती कला जी आहे ना ती एन्जॉय केली पाहिजे तुम्ही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप भेटतात. बाय प्रोडक्ट आहे, मनी. आजही मी हा विचार करतच नाही की मला घर घ्यायचं आहे, मला प्लॉट घ्यायचा आहे, मला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. मी विचार करतो माझा कॉन्टेंट कसा इम्प्रूव्ह करेन, मी रायटिंग स्किल कशी इम्प्रूव्ह करेन. आणि जेव्हा काही घेतो मग ते अवकातच्या बाहेर, जब भी कुछ खरीदो तो अवकात के बाहेर खरीदो, त्या गोष्टी. मग काय त्याची एक स्टेप बाय प्रोसेस असते ना. तुम्ही जास्तच जर करून बसले की लोकांना दाखवण्यासाठी अजून काही करून बसले तर ते तुमच्या अंगलटीच येणार आहे, त्याचा त्रासच होणार आहे तुम्हाला. EMI वरची जिंदगी नुकसानच देईल मला तरी वाटते. नाही, बरोबर आहे. नाही, डिपेंड काय EMI मध्येही सगळ्यांना पॉसिबल नाही आहे कॅश घेणं. तर ते इन्कमनुसार तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. शो ऑफच्या चक्करमध्ये नाही पडायला. शो ऑफच्या चक्करमध्ये जिथं गरजेचं आहे तिथं केलाही पाहिजे, जिथं गरजेचं नाहीये तिथं करणं फायदा नाहीये. तुमची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग कशी झाली? सांगितलं ना ते, मी तो फेज बघितलेला आहे ना, त्यामुळे ते नाही. पण तुमच्यासारखेच आणखी भरपूर लोक आहेत ज्यांच्या लाईफमध्ये पण असे खूप सारे अडचणी येतात, पण सगळे समोर नाही जाऊ शकत. खूप लोक तिथं अडून जातात. काय माहित नाही, एक गॉड गिफ्टेड असेल. म्हणजे मी मुंबईत स्टेशनवर सुद्धा झोपलेलो आहे. तर मी आता विचार करतो, म्हणजे त्या 2017 पासून तर 2020 पर्यंतचा विचार करतो, तर मला असं वाटतं की आता एवढे गट्स नाही आहे की मी स्टेशनवर झोपू शकेन. त्यावेळेस माझ्या ताकद कुठून आली होती, म्हणजे वरच्याचा हात होता, तो आईवडिलांचा आशीर्वाद होता, ती एक ताकद होती त्यावेळेस. आता मी विचार करतो तर माझ्या एवढी ताकद आली कुठून होती माझ्यात. ते होऊन जाते तिथे. त्या तुम्ही म्हणतात ना विहिरीत पडली की पोहणं तुम्हाला आपोआप सुचतं, तसं झालं बहुतेक ते माझ्या. उडीच मारायची वेळ. आता तुमच्या आता सध्याच्या कंडिशनमध्ये इतके स्ट्रॉंग फॅन्स आहे, इतके फॅन्स आहे सगळीकडे. हो. तर मग असं कोणत्या क्रेझी फॅन म्हणता येईल, मी फॅन्स नाही म्हणत, ते परिवार आहे एक प्रकारचा, ते फॉलोअर्स आहे माझे, ते बिचारे लाईक करतात, ते मी आवडतो म्हणून मी आज आहे. त्यांना तर आपण हो आहे तो आपण आहे. तर ते फॅन्स हा कन्सेप्ट माझ्यासाठी तर नाही आहे की हा माझा फॅन आहे, नाही, तो आपला सपोर्टर आहे, मला असं वाटते पर्सनली. मग कोणता असा क्रेझी फॅन मुवमेंट झाला का तुमच्यासोबत? क्रेझी म्हटल्यापेक्षा काय होतं की मी बोललो ना इंट्रोवर्ट आहो, तर ते असंही होतं बरेच की मी एकदम नाही बोलू शकत कोणासोबत. तर मग काय होतं की आपण थांबलो की लोकही थांबतात. पण ते आता हळूहळू माझे कमी होऊन राहिलं. आता मी मूर्तिजापूरला गेलो होतो आई वडिलांना घेऊन गाडीने. पहिले 2 तारखेला गाडी घेतली, 3 तारखेला एक पोरगा माझ्या मागे 3.5 किलोमीटर आला. तर मी ऍक्च्युली त्याच्यावर थोडासा हे झालो, रागावलो त्याला. म्हटलं यार तू एवढ्या स्पीडनं येऊन राहिला, माझी गाडीच ऑलरेडी 80-90च्या स्पीडनं होती, त्या 2 व्हीलरवर होतो, अजून स्पीडनं यायला लागते त्याला. तर त्याला म्हटलं की गरजेचं नाही आहे ना हे सगळं, पोहून राहायला, सपोर्ट करून राहायला एवढंच बरं आहे. कारण उगाच त्याला काही झालं असतं तर मला गिल्ट फील झाला असता, तर असंही काही होते कधी कधी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या म्हातारे लोकही माझे व्हिडिओ पाहतात. म्हातारे लोक आहेत माझे व्हिडिओ पाहणारे, पोरं आहेत 2 ते 3, 4-5 वर्षापासून तर 70-80 वर्षाला म्हातारे माझे व्हिडिओ पाहते. माझ्यासाठी म्हणजे काय ते प्रत्येकाचा एक फॅन बेस असते. काय माझ्या मुलीपेक्षा माझ्या मुलं फॉलोअर्स,
आणि हर एजचीच तुम्हाला बघतात, कारण मी बघितलं, कारण कॉन्टेंट तसा माझी पूर्ण फॅमिली बघतात तुमचं कंटेंट. आणि सगळ्यात जास्त माहिती आहे फिमेल पेक्षा मेल लोक मला जास्त फॉलो करतात. भुवन मामनी पण म्हटलं आहे ना की इंडस्ट्रीमध्ये त्यांनी असं डायरेक्ट येऊ देणार नाही, तर आपण रस्ता तयार करायचा. तुम्ही पण तसंच करून राहिले, काही प्रयत्न तसा आहे माझा करण्याचा. त्यांनी पण एक BBK वाईन प्रोडक्शन चालू केलं आहे ना. हो. त्यांनी पण म्हटलं की कोणतेही कंटेंट क्रिएटर्स असेल आमच्यासारखे ज्यांच्याकडे स्वतःचं प्रोडक्शन नाही, आपण स्वतः प्रोड्यूस करू, त्यांना हेल्प करू. बिलकुल. मग अशी कुठली इच्छा आहे का तुमची कोणासोबत कोलॅबरेशन करायचं आहे? कोलॅबरेशन क्रिएटर सोबत की अजून कुठले आहे? पण मला सध्या आता कोणी असं वाटत तर नाही की याच्याबरोबर केलं पाहिजे, त्याच्याबरोबर केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतःमध्ये मग्न आहे सध्या. मी स्वतःच्या कामामध्येच गुंतलेलो आहे सध्या. मला माया बाहेर सध्या तरी मी विचार करत नाही तसा. पण मला असं वाटतं की मी मोठ्या मोठ्या कलाकारांना डिरेक्ट करावं असं वाटतंय भविष्यात, की मी त्याला काम देईन. डायरेक्शन तुम्हाला जास्त आवडतं? डायरेक्शन, ऍक्टिंग, रायटिंग तिन्ही आवडतात मला. पण असं जर भविष्याचा जर मी विचार करतो की मला मोठ्या मोठ्या डिरेक्टर बरोबर चांगल्या काम करायचं आहे. चांगले डिरेक्टर आहेत इंडस्ट्रीत, त्याच्याबरोबर काम करायचं. तुमचा फेवरेट डायरेक्टर कोण आहे? मग फेवरेट डिरेक्टर मी वेळ बघितला होता. वेळ चित्रपट बघितला होता. त्यावेळेस मी असा तो चला कॅज्युअली बघायचा आहे मित्र म्हणून, बघायला जायचं आहे म्हणून बघितला होता तो. नंतर मी जे डिरेक्शन बघितलं रितेश देशमुख सरांचं. तुंबाड बघितलं का तुम्ही? तुंबाड नाही बघितला. हॉरर कॉमेडी, तो पण खूप भारी मूवी आहे. अच्छा. वेळ बघितल्यानंतर म्हणजे काय होतं की आम्ही जे क्रिएटर असतो ना, नॉर्मल ऑडियन्स चित्रपट बघायला एन्जॉय करायला जातो, आम्ही चुका काढण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःला त्या जागेवर फील करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात मला काही चूक वाटलीच नाही माया पद्धतीनं. बरं मी इतका मोठा नाही आहो की ते काही बोलन, पण बेस्ट डिरेक्शन रितेश देशमुख, एक नंबर डिरेक्शन केलं आहे त्यांनी वेळेमध्ये. त्यांची पण स्टोरी खूप खतरनाक आहे. हो. दादा मग एक रॅपिड फायर राऊंड घेऊ. तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो, तुम्ही फास्टमध्ये आन्सर द्यायचा. विशाल दादा कंटेंट क्रिएटर नसतं तर काय असते? व्यावसायिक, बिझनेसमॅन. ओके. तुमची ड्रीम कार कुठली आहे? आता मी टार्गेट ठेवलंय 3-4 वर्षात मला BMW घ्यायची आहे. आम्हाला असं सांग. बिलकुल. बिपिन की काना? काना मीन्स तुमचा काना? काना की शशांक? काना की डॅनी पंडित? काना, पण काना क्रिएटर नाही आहे. नाही. मोस्ट फेमस पर्सन तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधला? म्हणजे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर, ऍक्टर की कुठला पण मोस्ट फेमस पर्सन तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा? मोस्ट फेमस मंगाजी काकड. अच्छा. तो आहे सध्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. फेमस पण आहे. एका दिवसात सगळ्यात जास्त केलेली इन्कम? एका दिवसाची नसते आमची, मंथली होतं ते. एका मंथली. तरी पण एक दिवसात असे अकाउंट मध्ये आले असेल असा तो दिवस सगळ्यात जास्त. एका दिवसात अकाउंट मध्ये किती पैसे आले सगळ्यात जास्त? एका दिवशी आले होते 70,000 रुपये आले होते. तुमची फेवरेट IPL टीम कुठली आहे? काय फेवरेट IPL टीम कुठली आहे? IPL टीम CSK. सॉरी, मला वाटलं तू धोनीचा फॅन असाल. मुंबई इंडियन. जय महाराष्ट्र. मग विशाल दादा कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत एक पॉडकास्ट डेब्यू करून? मग पॉडकास्ट मुळात कुठं जातो की नाही मी, आपला पॉडकास्ट वाटलाच नाही मला. आपलं असं वाटलं की आपली चर्चा चालू आहे. नॅचरल जे आपलं चालू आहे ते. आम्हाला पण तुम्हाला इन पर्सन जाणून घ्यायचं होतं की काय आहे विशाल दादा, कोण आहे, कसे आहात. बिलकुल. हे अशा माध्यमातून आपण म्हणजे कॉन्टेंटच्या बाहेर जर लोकांना आम्हाला बघायचं असेल, मग मी व्लॉग करत नाही. मला व्लॉग करणं अजिबात आवडत नाही. मी केलाय 2-4दा ट्राय, पण मला असं वाटतं की पर्सनल आयुष्य मला लोकांपर्यंत न्याव असं वाटत नाही. पण असं पॉडकास्टमध्ये आपण काय खुलून बोलू शकतो, आपल्या बऱ्याचशा भावना व्यक्त करू शकतो, तर ते बढिया आहे. थँक्यू मग दादा. वेलकम.